नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 246, 2 सप्टेंबर. अप्रांत भूमी निर्माण दिन. वास्तविक आता 2 दिवस उशीर झाला आहे, पण म्हणून दिलगिरी व्यक्त करते. रेणुका मातांचा निश्क्षत्रिय मोहीम हे जे आदेश झालेला असतो त्यानुसार परशुरामांनी काम केलेलं असतं भगवानांनी, आणि सगळंच म्हणजे त्यांचा वध हे काम पूर्ण झाल्यावर दर्शन घेतात, यज्ञ सांगतात त्याप्रमाणे यज्ञ होतो, सगळा यज्ञ उत्तम होतो. पण दक्षिणा घेताना मात्र मधुछंदादी ऋषी काही दक्षिणा घ्यायला येत नाहीत. मग ह्यांना खूप हळहळ वाटते की ते का नाही घेत दक्षिणा, त्यांनी दक्षिणा घ्यायला पाहिजे. मग ते यांच्या मागं लागतात की तुम्ही रदबदली करा, काहीतरी बोला. कश्यपांना विनंती करतात की त्यांच्याशी बोला आणि दक्षिणा घ्यायला सांगा. मग ते त्यांच्याशी बोलायला जातात, तर ते म्हणतात ब्राह्मणांनी ब्राह्मणाची दीक्षा घ्यावी का, दक्षिणा घ्यावी का? तर ते म्हणतात अहो ते काय घेऊन बसलात, ही संपूर्ण पृथ्वी त्यांच्या मालकीची आहे, ते राजे आहेत, त्यामुळं संपूर्ण यशस्वीरित्या त्यांनी पादाक्रांत केली आहेत. मग महिपाल म्हटलं की आपले पोषण करते आहेत, नाही तर तुम्हाला भूमीचा कर द्यावा लागेल ह्या, असं म्हटलं की ते पटकन दक्षिणेला तयार होतात. मग सर्व पृथ्वी कश्यपांना त्यानंतर दान दिली असं आहे. भागवतामध्ये मात्र म्हणजे मला भागवत लिहितानाच ते लक्षात आलं होतं की 9व्या स्कंदात 16व्या अध्यायातल्या 20-21 ओळी आहेत की पूर्व दिशेचा भाग होत्याला दिला, पश्चिमेचा भाग अध्वयूरला दिला, दक्षिणेचा भाग ब्रह्माला दिला, उत्तर भाग उद्गात्याला अर्पण केला आणि उर्वरित सभासदांना वाटलं. इतर ठिकाणी कश्यपांना दिली असे उल्लेख आहेत, मात्र पण भागवतात मात्र हा उल्लेख सापडला. मग ते बाकीचं माहिती नाही, पण कश्यपांनी त्यांना ह्या भूमीवर राहायचं नाही असं सांगितलं, हे मात्र स्पष्ट उल्लेख आहेत. ते दान प्राप्त झाल्यावर कश्यप ऋषी भगवान परशुरामांना सांगतात की आता माझ्या भूमीत राहायचा तुला अधिकार नाही. मग ते तत्काळ समुद्राकडे अन्य भूमीची मागणी करतात. बा सागरा, मला तुझ्यापासून निवासस्थान हवे आहे, तू काहीसा मागे जा. ते संध्याकाळपर्यंत वाट पाहतात, पण सागराने त्यांना दुर्लक्षलेले पाहून ते संतापतात, भात्यातून बाण काढतात आणि मग मात्र सागर तत्काळ दीन होऊन शरण येतो. ते म्हणतात ठीक आहे, तू शरण आलायस, पण अमुक बाण आता वाया जाणार नाही. म्हणून ते त्याला सांगतात की मी जिथंपर्यंत बाण मारीन तिथंपर्यंत तू मागं हट आणि मला वास्तव्यासाठी जागा करून दे. पश्चिमेला बाण ज्या ठिकाणी पडेल तेवढी रुंदी सह्य पर्वताच्या लांबी एवढी मला पाहिजे असं ते स्वच्छ सांगतात, आणि तुझ्या पृष्ठभागावरील प्रदेश मला दे. त्यानुसार पण संध्याकाळ, ह्या सगळ्या गोंधळात संध्याकाळ होती. सूर्यास्ताच्या वेळेला ते म्हणतात मी बाण सोडणार नाही. मग इतर आन्निकं करतात, रात्री बाण सोडत नाहीत. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी पुन्हा आन्निके सगळं आटपतात आणि धनुष्यावर बाण चढवून तो सोडतात. तो फार लांब जाऊन पडतो. तेवढ्यात बाणांच्या तेजाने तेवढ्या भागातील समुद्राचे पाणी जळून जाते, ते आटते. अपर म्हणजे पश्चिम, ती अपर दिशेला म्हणजे सह्य पर्वताच्या पश्चिमच्या पायथ्यापासून शेवटपर्यंतची भूमी, म्हणून तिला अपरांत भूमी असं म्हटलं आहे. ती त्या दिवशी निर्माण झाली, म्हणून अपरांत भूमी निर्माण दिन हा श्रावण वद्य त्रयोदशीला असतो. इशू म्हणजे बाण, तो पडलेली भूमी म्हणजे इशुपात क्षेत्र असेही त्याला म्हणलं जातं. मग त्या भूमीत राहण्यासाठी उत्तम विद्यात, सर्व विद्यात पारंगत असे विद्वान भगवान परशुराम आणतात. कलागुणसंपन्न लोकांना पाचारण करतात, उदंड गोधन आणतात, धनधान्य आणतात, आणि सर्व सप्त कोकण म्हणून हा भाग ओळखला जातो. त्यात महाराष्ट्र, सौराष्ट्र, कर्नाटक, तेलंग, गोवा, गुजरात, केरळ अशी 7 राज्य आहेत. कोकू म्हणजे डोंगराळ भाग, त्याचा अपभ्रंश कोकण असं काही ठिकाणी म्हणतात. तर माता रेणुकांचे नाव कुंकणा, तिला मानणारे ज्या भागात राहतात ते कोकण, असं ते काही आहे. म्हणजे अपभ्रंश झालेला आहे. ते काही असलं तरी असे हे कोकण निर्मिती तेव्हा झाली, म्हणून तेव्हापासून कोकण तिथं भगवान परशुरामांचा निवास आहे. धन्य कोकण आणि धन्य निर्माता, कोकण निर्माता भगवान परशुरामांचा विजय असो.